आपल्यासोबत शरद पवारांचे माजी आमदार प्रकाश गजबी आहेत। प्रकाशजी, तुम्ही सांगा, एक बातमी कानावर येते की शरद पवारांच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत। एका प्रवाहाचं म्हणणं आहे की अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, दुसरा गट म्हणतोय की भाजपसोबत गेलं पाहिजे आणि सत्तेत सहभागी झालं पाहिजे। मला तरी असं वाटत नाही, परंतु त्या ठिकाणी पवार साहेब आपले ज्येष्ठ नेते आहे आणि पवार हे काही नेते नाही तर एक विचार आहे या देशाला। म्हणजे जो विचार पडतो तो शरद पवार आहे निश्चितच, आणि सगळे आम्ही कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहे। आणि पवार साहेब म्हणजे एक व्यासपीठ नाही विद्यापीठ आहे, आणि या ठिकाणी असा प्रयत्न होत असेल किंवा तुम्ही इकडे गेलं पाहिजे तिकडे गेले पाहिजे, आणि साहेबांच्या मनात जर असतं तर आतापर्यंत ते कुठल्याही म्हणजे पक्षामध्ये जाऊन प्रधानमंत्री झाले असते, परंतु त्यांनी विचार सोडला नाही। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आजपणे यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन ते मोठे झालेले आहे। तर निश्चितच मला त्याच्याविषयी सांगत असताना राज्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना म्हणायचं आहे की आपण पवार साहेबांच्या मागे राहिलं पाहिजे, आणि पवार साहेब जो आपला निर्णय घेतील त्या निर्णयाला आपण बांधील आहोत। दुसरे आम्हाला विचार त्या ठिकाणी पटणार नाही। पण असे दोन गट आहेत, एक मतप्रवाह वेगळा आहे, दुसरा मतप्रवाह वेगळा आहे तुमच्याच पक्षात, अशी जी बातमी येते, असं जे म्हटलं जाते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असे दोन वेगवेगळे विचार आहेत का काय खरोखर? आता तुम्ही बघितलं आपला पक्ष त्या ठिकाणी फुटला, त्या झेंडा किंवा हे ते सगळं गेलेलं असलं। आता ज्यांना जिथे जायचं होतं तिथे गेले, परंतु आता पवार साहेबांची जे मताशी सहमत असणारी माणसं आजही पवार साहेब सोबतच आहेत, म्हणजे कार्यकर्ते कुठे गेलेले नाही हे निश्चितच आहे। आणि मतप्रवाह प्रत्येक ठिकाणी असतात, परंतु या ठिकाणी मतप्रवाह नाही। आमचा कॅप्टन म्हणजे पवार साहेबच आहे। आता दुसरा जो विषय येतोय की अदानींची भेट झाली असेल, अमित शहा शरद पवारांची भेट झाली, या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? खरोखर अशा काही भेटी झालेल्या आहेत? काल तुम्ही होतात स्वतः 6 जनपथला, दुसऱ्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते कोणीतरी भेटून गेले पवारांना असं म्हटलं। या ठिकाणी आम्ही दिवसभर त्या ठिकाणी होतो, पण आम्हाला त्या ठिकाणी कुठेही कोण भेटलं ते दिसलं नाही, आणि याच्याविषयी आम्हाला काही कल्पना नाही। आम्ही पवार साहेबांचा वाढदिवस होता, त्या अधिवेशन असल्यामुळे, पार्लमेंटचं सेशन असल्यामुळे आम्ही सगळी महाराष्ट्रातून माणसं या ठिकाणी आलो, त्यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, पण असं त्या ठिकाणी कुठे दिसलं नाही। एक मोठा नेता आहे, एक म्हणजे त्यांच्या तुलनेमध्ये आता आपण जर बघितलं, आता महाराष्ट्र सदनामध्ये आम्ही आलो, हे महाराष्ट्र सदनसुद्धा त्यांचंच देण आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे देशामधला नेता, एवढा मोठा नेता आहे, त्यांना कोणी भेटायला येऊ शकतं, कोणी कुठल्याही जगामधले पंतप्रधान येऊ शकतात। या उंचीचा नेता आहे, त्यांची उंची कोणी कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर बरोबर नाही आहे। पवार साहेबच आहेत। आपल्यासोबत होते प्रकाश गजबी, ज्यांनी स्पष्ट केलं की आमच्या इथे शरद पवार निर्णय घेतात आणि पवारांच्या पाठीशी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राहिलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नेश पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।